ए देवा तुझ्या दारी आलो, गुणगान गाया तुझ्या मानसाचा जन्म जाई वाया। ए देवा दिली हाक उद्धार कराया, आबाळाची छाया तुझी समिंदराची माया। ए देवा दिली हाक उद्धार कराया, आबाळाची छाया तुझी समिंदराची माया। रूप तुझं चराचरामंदी, झाड येली पाना संग फुल तू सुगंधी। भगताचा पाठीराखा गरिबाचा वाली, माझी भक्ती तुझी शक्ती एक रूप झाली। देवा दिली हाक उद्धार कराया, आबाळाची छाया तुझी समिंदराची माया।
मामा ना 90 ते 91 वर्ष आले आणि त्याच्यानंतर ते आमच्या आईचे भाऊ आमचे मामा सकाराम बाबू सावंत आज आहेत उद्या नाही या दृष्टिकोनातून आम्ही त्यांचा बर्थडे करतोय. आणि या मोडक्या तोडक्या छोट्याशा सोहळ्यामध्ये गावातील प्रतिष्ठित नवनाथ पाटेकर, शिवाजी बांद्रे, बबन बांद्रे, सकाराम जांभळे आणि मोंड्यातले रत्नू पोयदार आणि आमचे दिदी हे सगळे उपस्थित आहे. योगा चांगला आहे. आता केक कापून घ्यायचा. हां ठीक आहे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे आई, हॅपी बर्थडे मामा, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे आई आणि मामा. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तो जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, ओहो हैप्पी बर्थडे टू यू, आहा हैप्पी बर्थडे टू यू. बेकरार हो के दामन थाम लूं मैं किसका, बेकरार हो के दामन थाम लूं मैं किसका, क्या मिसाल दूं मैं तेरी नाम लूं मैं किसका. नहीं नहीं ऐसा हंसी कोई नहीं है जिस पे ये नजर रुक जाए, बेमिसाल जो कहलाए, तो जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, ओहो ओहो हैप्पी बर्थडे टू यू, आहा हैप्पी बर्थडे. औरों की तरह कुछ मैं भी तोहफा आज लाता, औरों की तरह कुछ मैं भी तोहफा आज लाता. मैं तेरी हंसी महफिल में फूल लेके आता, जिन्हें कहा उसे कहे फूलों की जरूरत, जो बाहर खुद कहलाए, हर कली का दिल धड़काए, तो जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू.
फूलों ने चमन से तुझको है सलाम भेजा, फूलों ने चमन से तुझको है सलाम भेजा, तारों ने गगन से तुझको ये पैगाम भेजा। दुआ है ये खुदा करे ऐ शौक तुझको चांद की उम्र लग जाए, आए तो कयामत आए तो जिए हजारों साल, ये मेरी है आरज़ू। Happy birthday to you, ओहो ओहो, Happy birthday to you, आहा। बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तो जिए हजारों साल, ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे। गोरी तेरा गांव बड़ा प्यारा, मैं तो गया मारा आके यहाँ रे। उस पर रूप तेरा सादा, चंद्रमा जू आधा आधा जवां रे। गोरी तेरा गांव बड़ा प्यारा, मैं तो गया मारा आके यहाँ रे, आके यहाँ रे। जी करता है मोर के पाँव में पायलिया पहना दूं, कुहू कुहू गाती कोयलिया को फूलों का गहना दूं। यही घर अपना बनाने को पंछी करे देखो, तिनके जमारे, तिनके जमारे। गोरी तेरा गाँव बड़ा प्यारा, मैं तो गया मारा आके यहाँ रे, आके यहाँ रे। रंग बिरंगे फूल खिले हैं, लोग भी फूलों जैसे। आ जाए एक बार यहाँ जो जाएगा फिर कैसे। झर झर झरते हुए झरने मन को लगे हरने, ऐसा कहाँ रे, ऐसा कहाँ रे। उस पर रूप तेरा सादा, चंद्रमा जू आधा आधा जवारे, आधा जवारे।
जैसी अनजान को ऐसे कोई नहीं अपनाता। तुम लोगों से जुड़ गए जैसे जन्म जन्म का नाता। अपनी धुन में मगन डोले लोग यहाँ बोले, दिल की ज़बारे दिल की ज़बारे। गोरी तेरा गाँव बड़ा प्यारा, मैं तो गया मारा आके यहाँ रे। उस पर रूप तेरा सादा, चंद्रमा जो आधा आधा जवारे। दृष्ट लागण्या जोगे सारे, गाल बोट ही कुठे नसे। जग दोघांचे असे रचोके, स्वर्ग त्या पुढे फिका पडे, स्वर्ग त्या पुढे फिका पडे। स्वप्नाहून सुंदर घरटे, मनाहून असेल मोठे। दोघांनाही जे जे हवे होईल साकार येथे। स्वप्नाहून सुंदर घरटे, मनाहून असेल मोठे। दोघांनाही जे जे हवे होईल साकार येथे। आनंद अन तृप्तीची शांत सावली इथे मिळे। जग दोघांचे असे रचुकी, स्वर्ग त्या पुढे फिका पडे, स्वर्ग त्या पुढे फिका पडे। जुळले
आणि सुगंधा रूप दिसे जगदोहाचे असे रचुकी स्वर्ग त्या पुढे फिका पडे स्वर्ग त्या पुढे फिका पडे दृष्ट लागण्या जोगी सारे गाल बोट ही कुठे नसे जगदोहाचे असे रचुकी स्वर्ग त्या पुढे फिका पडे स्वर्ग त्या पुढे फिका पडे मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते नात्यांच्या बंधात धुंद मोहरते मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते नात्यांच्या बंधात धुंद मोहरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते हुरहुर त्या सांजेला कधी एकटेच झुलते सावरते बावरते झडते अडखळते का पडते कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते अनक्षणात फिरुनी आभाळाला भिडते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गैवरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गैवरते मन उधाण वाऱ्याचे ऋण झुणते गुणगुणते कधी गुंतते हरवते कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे फुलते जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते बडे तरी भासांच्या मागून पडते मन उधाण वाऱ्याचे
गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे फिरवाने सर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे फिरवाने सर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे पंख पसरा उंच उंच लहरा नवे पंख पसरा उंच उंच लहरा बिर जा रे गीत गारे धुंद वारे ओ हिरवाने सर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद वारे गुलाबी हवाशी मंद मंद वाहते शराबी कळी अशी चिंब नाहते गुलाबी हवाशी मंद मंद वाहते शराबी कळी अशी चिंब नाहते सुगंधी फुलांना नशा आज आली सडा शिंपिला जणू प्रीतीने हिरवाने सर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे नव्या संगीतातले तराणे नवे असे कुणी सोबती मला मिळाया हवे असे नव्या संगीतातले तराणे नवे असे कुणी सोबती मला मिळाया हवे असे जन्म हे जगावे विश्व हे बघावे एक रूप भावे संग साथीने ओ हिरवाने सर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद वारे हो नवे पंख पसरा उंच उंच लहरा नवे पंख पसरा उंच उंच लहरा बिर जा रे गीत गारे धुंद वारे हो
हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे झू 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 भर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मनात दागतं, तरी पावलं चालत राहतात, मन चालत नाही. घामाशिवाय शरीरामध्ये कुणीच बोलत नाही. तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो. उन्हामधला काही भाग पंखांखाली घेतो. वारा उन्हाळ मुलासारखा सैरा वैरा पळत राहतो. पाना फुला झाडांवरती छपरावरती चढून पाहतो. दुपार टळून संध्याकाळचा सुरू होतो पुन्हा खेळ. उन्हामागून चालत येते गार गार कातर वेळ. चक्क डोळ्यांसमोर ऋतू कूस बदलून घेतो. पावसाआधी ढगांमध्ये कुठून गारवा येतो. गारवा गारवा वाऱ्यावर भिर 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 पारवा. नवा नवा प्रिये नभा चांदवा. नवा नवा गारवा गवतात गाणे झुलते कधीचे. गवतात गाणे झुलते कधीचे. हिरवे किनारे हिरव्या नदीचे. हिरवे किनारे हिरव्या नदीचे. पाण्यावर सर 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 काजवा. नवा नवा प्रिये मनात ताजवा. नवा नवा गारवा आकाश सारे माळून तारे. आता रुपेरी झाले तवारे. आकाश सारे माळून तारे. आता रुपेरी झाले तवारे. अंगभर थर 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 नाचवा. नवा नवा प्रिये तुझा जसा गोडवा. नवा नवा गारवा वाऱ्यावर भिर 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 पारवा. नवा नवा प्रिये नभात चांदवा. नवा नवा गारवा गारवा.
आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर, आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर, या जांभळा गर्दीत मांडू नैवले घर, आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर, आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर, आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर, आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर. या पिकल्या शेतावर त्याच्या बाळाचा जर, या डोंगर वस्तीवर भोळ्या शंभूची पाखर, त्याच्या पंखात पंखात त्याच्या पंखात पंखात नांदतो या संसार, आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर, आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर, आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर, आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर. आल्या बरसाती घेऊन मेघमल्हाराची धुन, त्या झिंगल्या झाडांना बांधले पैंजण, चांदण्या गोंधून चांदण्या गोंधून धरली या झालर, आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर, या जांभया गर्दीत मांडू नैवले घर, आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर, आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर, आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर, आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर. आला आला वारा, आला आला वारा,
साद घालती पुन्हा नव्याने तीरटाची राती. हे बाबा कोकणातलं प्रत्येक आहे इरलं म्हणजे, आणि या इरल्याच्या स्वरूपात शेतकरी आतापर्यंत, पण हे इरलं पूर्वी जे पानाचं करत होते आणि हे आता प्लॅस्टिक आल्यामुळं त्या पानाला हे कमी झालं, महत्त्वच गेलं त्याचं. गुरुजी मी तुम्हाला असं विचारतो, भोमगाव म्हणजे भोमगाव हे नाव कसं पडलं आणि त्याचं काय, तुम्ही त्याबद्दल काय सांगू शकाल? भोम हे गाव फार पुरातन कालापासून या गावाचं जे दैवत श्री देव गांगो स्वयंभू हे भोंबाडातून निर्माण झाला आणि त्यामुळं ह्या गावाला भोम असं नाव संबोधित केलं गेलं आणि ते आज कित्येक वर्ष तिथपासून ते दैवत तसं आहे, स्वयंभू पिढी आहे आणि म्हणून त्याला भोम असं म्हटलं जातं. बरं, मी असं तुम्हाला विचारतो, पहिल्या प्रथम जे स्वयंभू किंवा ते भोंबाडातून निर्माण झालं असं तुम्ही जे सांगता, पूर्वी इथे कोण होता, म्हणजे त्यावेळेला पूर्वज इथे कोण होता पहिल्या प्रथम? फार पूर्वी त्यावेळी दंडकारण्य होतं आणि त्यावेळी गवळी नावाची वसाहत होती, गवळी समाजाची, आणि तो गवळी गवळवाडा म्हणून आता एक ठिकाण आहे या गावात आणि त्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं. त्याची एक गाय व्यालेली या ठिकाणावर येऊन त्या देवाच्या जाळीच्या आसपास आपला पाना सोडायचा आणि एक दिवस तो गवळी मालक गाईचा पाळतीवर राहिला आणि गाय कुठं पाना सोडते हे पाहून मग त्यानं त्या ठिकाणी येऊन रागानं त्या आपल्या हातातला मोठा सोटा त्या भोंबाडावर मारल्यामुळं त्या ठिकाणचं जे आताचं दैवत आहे, जी पिंडी आहे, तिचा अर्धा भाग उडून गेलेला आहे आणि तिथपासून ही आख्यायिका आत्तापर्यंत लोकांनी मानली, पाळली आणि हे सगळं त्यावेळेपासूनचं आहे. बरं, मी गुरुजी तुम्हाला असं विचारतो, हे तुमचं स्वयंभू गांगोदेवाचं जे मंदिर आहे, इथे तुमची जी सगळी जी काही कार्य होतात ती कोणत्या पद्धतीने आणि तुमचे जे काही म्हणतात ते कसे लोक आणि कसं आहे ते तुम्ही सांगू शकाल का? म्हणजे जे अनादिकालापासून आतापर्यंत चाललेल्या परंपरेप्रमाणे या उत्सवामध्ये प्रमुख असे 5-6 मानकरी आणखी इतर सगळी रैत रांगोळी मिळून हे कार्य होत येतं. आता कालच याचं कार्य झालं, म्हणजे देवदेवस की ज्याला पाले जत्रा म्हणतात, इथपासून सुरुवात होते. मग त्याच्यानंतर श्रावण महिन्यात श्रावणी केली जाते, नंतर ती पौर्णिमेला पवते पौर्णिमा म्हणून केली जाते, तिथं देवाला पोवतं वाहिलं जातं आणि मग सगळ्यांनी ते बांधायचं असतं. त्याच्यानंतर दसऱ्याचा उत्सव होतो, दसऱ्याचा उत्सव 10 दिवस झाल्यानंतर मग त्रिपुरी पौर्णिमा येते, ती सगळ्यांनी मिळून साजरी केली जाते आणि त्याच्यानंतर मग बारीक सारीक कामं असतात आणि शेवटी शिमग्याचा उत्सव आणि प्रत्येक वर्षाची सांगता होते. एवढं माहिती दिल्याबद्दल तुर्तास धन्यवाद. आभारी. शाळेपर्यंत माझ्या जोया बिया सगळे बरे नदीपासून पातळी म्हणजे काय, बुरमपोट म्हणजे काय, डोकरपोट सगळं घेतलं चांगला बघलं, पण तात्पुरता मी असे बनवून बघणार आहे डॉक्युमेंटरी आपल्या पोरा बोळांसाठी कुठे त्यावेळेला तुम्हाला म्हणजे कसं स्पीच द्यायचं काय ते सगळं आम्ही घेऊन येणार. मी तुम्हाला असं म्हणतो, या खेडेगावात खरं म्हणजे डॉक्टर मिळत नाही, परंतु या अकवणं, भोम, मौंद ह्या 3 गावासाठी डॉक्टर म्हणून ज्यावेळेला तुम्ही आलात तर अंदाजे किती वर्ष झाली तुम्हाला? मी 83ला प्रॅक्टिसला सुरू केली, 1983ला, तेवढं 25 वर्ष झाली, 25-26 वर्ष. बरं, इथला तुम्हाला अनुभव काय या खेडेगावातल्या लोकांचा, किंवा इथे कोणत्या पद्धतीचे पेशंट असतात? पेशंट अनुभव म्हटल्यानंतर प्राथमिक हा दुर्गम भाग, या विवाडा विभागामध्ये अकवणं, भोम आणि मौंद हे सह्याद्रीच्या टोकाचे शेवटचे गाव आहे. ते प्राथमिक सुविधापासून इथले एक स्थानिक रहिवासी ग्रामस्थ वंचित होते, तिथं पुढच्या उपचार इथे मिळायचा तेव्हा तर एखादा जिल्हा परिषद डॉक्टर भुईबडासारख्या ठिकाणी जाऊन उपलब्ध होत्या. अशा कंडिशनमध्ये इथं प्राथमिक सुविधेची उपचाराची गरज होती आणि अशा वेळेला योगायोगानं इथे मी प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. लोकांना प्राथमिक सुविधा मिळतात, यात लोक थोडं समाधान आहे, तर लोकांचं पाठबळ चांगलं आहे. ठीक आहे. जर एखादा पेशंट जर सिरियस असेल, म्हणजे मोठी इंजुरी असेल, तर अशा वेळेला तुम्ही काय करता? तर योग्य तो सल्ला देऊन जिल्हा स्तरावरती, तालुका स्तरावरती त्याची आम्ही जाण्याचा सल्ला देतो आणि त्यांची तशी व्यवस्था करतो.
म्हणजे डॉक्टरांचं असं एक पद्धत असते, एक पेशंटच्या अशा मनामध्ये एक धारणा असते की डॉक्टरकडे गेल्यानंतर भरमसाठ पैसे घेतात किंवा पुन्हा पुन्हा यायला लावतात. तर मी तुम्हाला विचारतो, या बाबतीत तुमचा अनुभव काय आणि लोकांचं काय म्हणणं? ही लोकांची धारणा इतर ठिकाणी लागू पडेल, पण या पंचकृषींचा अकाउंट ममदामध्ये तसं काय होणार नाही. तसं लोकांना नाही. शहर वस्तीमध्ये ते काही व्यवसायी डॉक्टर आहेत, करत असतील, पण इथे लोकांचे एकंदरीत एकंदरीत त्यांची आर्थिक उत्पन्नाची चणचण भासून असं योग्य त्या लोकांकडे बघूनच व्यवहार करावे लागतात. डबल पैसे ते उकळपट्टी त्या होत नाहीत. तिथे बिलं कसली 25 रुपये आपण 30 रुपये आपण इंजेक्शन दवा प्राथमिक दिला तरी अशा पद्धतीने इथं केवळ धंदा पैसा कमवायचा म्हणून धंदा मी करत नाही, तर एक या गावचा नागरिक आहे, माझे इथं स्वतःचं घरदार आहे, सगळे भाऊ वगैरे मुंबईला आहेत, आई वडील आहेत, वडील नुकतेच गेले 7-8 वर्ष आले, आई आहे, तर एक स्वतःचा घरदार सांभाळायचा जोडधंदा म्हणून मी हा धंदा प्रॅक्टिस करत आहे. धन्यवाद आहे सर. बरं, मी तुम्हाला असं विचारतो की हे जे घर आहे हा दवाखाना ह्याचं कारण काय? इतर डॉक्टरांचे मोठे आणि चकचकीत भव्य असे दवाखाने असतात, तर इथे आम्हाला तसं काही आम्ही दिसत नाही. जोडधंदा करतो. केवळ स्टँडर्ड दवाखाना आणि शायनिंग मारलेमध्ये उपचार होतात असत नाही. लोकांच्या प्राथमिक करता काय जास्तीत जास्त 50-60% लोकांना घरी जाऊन व्हिजिट देऊन पेशंट बघावे लागतात. इथे ॲडमिट होणारे पेशंट नसतात. म्हातारा कोतार रंजला गांजला असा जो आजारी पेशंट असतो, तर त्याला जाऊन घरीच बघावं लागतं जास्तीत जास्त करून. इथे कोण आला गेलं प्राथमिक बसण्याचं माध्यम असावं म्हणून ते बसावं लागतं. प्राथमिक ज्या काही सुविधा आहेत मोठ्या तोडक्या त्या आपल्या अवतीभोवती हाताशी असणं गरजेचं आहे. हा एक दृष्टिकोन आहे. बरं, जे हा जो दवाखाना आहे ह्याच्यामध्ये एक दुकान दिसत आहे, हो. हे दुकान आणि दवाखाना हे कसं तुम्ही चालवता? नाही, माझा तो दुकान ज्याचं घर आहे दुकान आहे, हा माझा स्नेही माझा मित्र ज्ञानेश्वर नागप, ते आम्ही परम जन्माचे मित्र. आम्ही दोघांना एकमेकाला ॲडजस्ट करून चालतो. धंद्याला धंदा प्रतिधंदा असू नये, पण दुसरा धंदा असला तर त्यामुळे पॉप्युलेशन ॲक्टनुसार ते माझ्यामुळे त्याला सपोर्ट होतो, त्याच्यामुळे मला सपोर्ट होतो. अशा दृष्टिकोनात आम्ही समजून घेऊन आम्ही आज 20 वर्ष चाललो आहोत एकत्र. बरं, हे दोन जे गाव आहेत तुमच्या घरापासून हे अंतर अंदाजे किती आहे? तुम्हाला किती वेळ लागतो? 1.25 किलोमीटर अंतर आहे. बरं, मी असं तुम्हाला विचारतो की ही तुमची शाळा नदीच्या पलीकडे आणि ही अकोणची शाळा, ह्या दोन शाळेबद्दल तुम्हाला तसं काय वाटतं? मुलांबद्दल वास्तविक आता पूर्ण प्राथमिक शाळा अकवणी आहे आणि 5वीपर्यंत बोंब शाळा होते. 4-5वीचा वर्ग काढून आम्ही पूर्ण प्राथमिक शाळा अकवणी. तसं अकवणी बोंब हे जुळे गाव आहेत, एका पाणीवटावर चालणारे ग्रुप ग्रामपंचायत एकत्र आहे. अशा अवस्थेत कुठल्याही विद्यार्थ्याला समजा अकवणी शाळेत शिकायचं झालं तरी काही नाही, सगळं ते 1 किलोमीटरच्या अंतरामधलंच दोन्ही शाळा आहेत, तर काही फारसा फरक पडत नाही. धन्यवाद एवढी माहिती सांगितल्याबद्दल डॉक्टर.